आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। भाजपचा पाठिंब्याचा युक्तिवाद, काँग्रेसचा विरोध। दिल्लीत पेंट फॅक्टरीला आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू। कुकी पोलीस हवालदाराच्या निलंबनामुळे मणिपूरमध्ये तणाव। महानगर भाजपाच्या वतीने नूतन महापौर उपमहापौर यांचा सत्कार। गोकुळ दुधाच्या दर कपाती विरोधात युवा समितीचे मान्यवरांना पत्र। KMF नंदिनी दूध व्यवहारात भ्रष्टाचाराची तक्रार। दुकानांच्या पाट्यांवर 60% कन्नड नसल्यास परवाना रद्द। खुला आसमान तर्फे 24 रोजी ओ गाडेवाली कार्यक्रम। परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान। सनातन संस्थेचा हिंदुत्व के आधारस्तंभ पुरस्कार देऊन सन्मान। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। निवडणूक रोखे हा निवडणूक प्रक्रियेतील सुधारणांचा भाग असल्यामुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शी होईल। राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये पारदर्शकता आल्यामुळे काळ्या पैशाला आळा बसेल। निवडणूक रोख्यांद्वारे देणग्या देणारी कंपनीचा वा देणगीदाराचा KYC बँकेकडे असल्यामुळे बेनामी निधी गोळा होण्याची शक्यता संपुष्टात येते। अनेक कंपन्यांना राजकीय पक्षांना देणगी देण्याची इच्छा असली तरी त्यांना राजकीय प्रक्रियेचा भाग व्हायचे नसते। निवडणूक रोख्यांमुळे अशा देणगीदारांनाही कोणत्याही दबावाविना देणगी देता येऊ शकेल। निवडणूक रोख्यांची प्रक्रिया बँकेच्या माध्यमातून ऑनलाईन होणार असल्यामुळे प्राप्तिकर खाते व अन्य यंत्रणांना हा तपशील उपलब्ध असेल, त्यामुळे आर्थिक गैरव्यवहारांना जागा राहणार नाही। दिल्लीत पेंट फॅक्टरीला आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू। दिल्लीत पेंट फॅक्टरीला आग लागून 11 जणांचा मृत्यू झाला। पेंट फॅक्टरी आणि केमिकल गोदामांना लागलेली ही आग नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत। दुर्घटनेतल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत। मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली। याबाबतचे सविस्तर वृत्त असे की या अपघातात अनेकांचा निष्काळजीपणा समोर आला आहे। एका घरात केमिकलचे ड्रम टाकून रंग तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। लागलेली आग इतकी भीषण होती की आजूबाजूची 4 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। कुकी पोलीस हवालदाराच्या निलंबनामुळे मणिपूरमध्ये तणाव। मणिपूरमधील चुराचंदनपूर येथील कुकी पोलीस हवालदाराच्या निलंबनानंतर येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। या निलंबनाविरोधात शेकडोंचा जमाव चुराचंदनपूर येथील पोलीस ठाण्यासमोर जमा झाला होता। या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। परिणामी उडालेल्या गोंधळात अनेक जण जखमी झाले आहेत। गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली। महानगर भाजपाच्या वतीने नूतन महापौर उपमहापौर यांचा सत्कार। महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या निवडीबद्दल महानगर भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। सदाशिवनगर येथील पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम झाला। यावेळी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी महानगर अध्यक्षा गीता सुतार यांनी आपले विचार मांडले। त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने हा विजय खेचून आणल्याचे सांगितले।
तसेच कार्यकर्त्यांनी एकजूट अबाधित ठेवून संघटना बळकट करावी असे आवाहन केले। यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। नूतन उपमहापौर आनंद चव्हाण यांनी सत्काराला उत्तर देताना आपण जनतेचा विश्वास सार्थ ठरवू असे सांगितले। गोकुळ दुधाच्या दर कपाती विरोधात युवा समितीचे मान्यवरांना पत्र। अलीकडेच गोकुळ दूध संघाने सीमा भागातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या दरात कपात केल्याने सीमा भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। सीमा भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पुढचे पाऊल उचलले आहे। तसेच यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय केला आहे। याबाबत पत्रव्यवहार सुरू केला असल्याची माहिती युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी दिली आहे। गोकुळ दूध संघाला दुधाचे दर पूर्ववत करावे यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील तसेच गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पत्र पाठवण्यात आले आहे। या पत्रामध्ये सीमा भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आली आहे। KMF नंदिनी दूध व्यवहारात भ्रष्टाचाराची तक्रार। KMF नंदिनी दूध व्यवहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून या प्रकरणी सरकारने गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भागोजी यांनी पत्रकार परिषदेत केली। ते म्हणाले की नंदिनी दूध उत्पादन करणाऱ्या KMF महामंडळाने भ्रष्ट कारभार आरंभला आहे। मोठ्या प्रमाणात दूध संकलन होऊन देखील ग्राहकांची लूट करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे दूध उत्पादकांना योग्य दर देण्याबाबत अडचणी निर्माण केल्या जात आहेत। मोठ्या प्रमाणात शिल्लक राहणारे दूध असूनही त्याचा योग्य लाभ उत्पादकांना देण्यात येत नाही। याची चौकशी करावी। यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार दडलेला आहे असे म्हणणे त्यांनी मांडले। दुकानांच्या पाट्यांवर 60% कन्नड नसल्यास परवाना रद्द। आस्थापने, उद्योग, व्यवसाय व दुकानाच्या पाट्यांवर 60% जागेमध्ये कन्नड भाषेचा वापर न केल्यास अशा आस्थापनांचा परवाना रद्द करण्याचा इशारा देऊन विधानसभेने कन्नड अनिवार्य विधेयकाला मंजुरी दिली। आता हे विधेयक विधान परिषदेत पाठवण्यात येणार असून तिथे मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल। कन्नड भाषा सर्वसमावेशक विकास विधेयक व्यावसायिक, औद्योगिक आणि व्यावसायिक उपक्रम, ट्रस्ट, समुपदेशन केंद्रे, रुग्णालये, प्रयोगशाळा, मनोरंजन केंद्रे आणि हॉटेल्स यांच्या पाट्यांवर कन्नड भाषेचा 60% जागेवर वापर अनिवार्य बनवणार आहे। सध्या कायद्यानुसार टक्केवारीचा नियम नाही, पण पाट्यांच्या वरच्या अर्ध्या भागात कन्नड अक्षरे वापरण्याची आवश्यकता बनणार आहे। कन्नड आणि सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी यांनी याबाबतची घोषणा केली आहे। खुला आसमानतर्फे 24 रोजी ओ गानेवाली कार्यक्रम। खुला आसमानतर्फे शनिवार दिनांक 24 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता ओ गानेवाली हा कार्यक्रम आयोजित केला आहे। कोंडवाळ गल्लीतील रिस थिएटर मध्ये हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती खुला आसमानचे संचालक वैभव आणि स्वाती कुलकर्णी यांनी दिली। कार्यक्रमाच्या माध्यमातून गौहरजान, जानकीबाई, रासुलनबाई, बेगम अख्तर, ठुमरी क्वीन, शोभा गुरटू यांनी अजरामर केलेल्या काही रचना आणि त्यांच्याच आयुष्यातले काही किस्से आणि घटना अवंती पटेल आणि ऋतुजा लाड उलगडून दाखवणार आहेत। अवंती पटेल यांच्या संकल्पनेतून आणि अभ्यासातून तयार झालेला हा कार्यक्रम आखण्यात आला आहे। ओ गानेवाली हा कार्यक्रम मूळच्या बेळगावच्या असणाऱ्या ठुमरी क्वीन शोभा गुरटू यांना स्मरून खास कार्यक्रम सादर केला जाणार आहे। साधारण 90 मिनिटे चालणारा हिंदी आणि उर्दू भाषेतील किस्से आणि गोष्टी सांगत हा प्रवास दाखवला जाणार आहे। परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा सन्मान करण्यात आला। स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क दादर येथे अमृत महोत्सव सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, शिवसेनेचे आमदार श्री भरत शेठ गोगावले आदी उपस्थित होते। सनातन संस्थेचा हिंदुत्व के आधारस्तंभ पुरस्कार देऊन सन्मान। वेदशास्त्र रिसर्च अँड फाउंडेशनच्या वतीने देशभरातील सांस्कृतिक, सामाजिक आणि हिंदुत्वाच्या क्षेत्रात समर्पित भावाने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्ती आणि संस्था यांचा सन्मान करण्यात आला।
या सोहळ्यात उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सनातन संस्थेला हिंदुत्व के आधारस्तंभ म्हणजेच पिलर्स ऑफ हिंदुत्व या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रचारक श्री अभय वर्तक यांना हा पुरस्कार स्वीकारला। देहरादून उत्तराखंड येथील सांस्कृतिक विभागाच्या ऑडिटोरियममध्ये हा सन्मान सोहळा पार पडला। यावेळी देवभूमी रत्न पुरस्कार आणि हिंदुत्वाचे आधारस्तंभ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची। पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। प्रसिद्ध कादंबरीकार डॉक्टर विनोद गायकवाड यांच्या मिडल क्लास या कादंबरीला श्री कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्य सैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था कामेरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली यांच्या वतीने 2023 सालचा राज्यस्तरीय मातृस्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। ज्येष्ठ साहित्यिक दी बा पाटील यांनी संस्थेच्या वतीने एका पत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे। कोरोना काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन होते तेव्हा गायकवाड यांनी मिडल क्लास ही कादंबरी लिहिली। मध्यमवर्गीयांच्या व्यथा, उणिवा आणि सामर्थ्यावर झगमगीत प्रकाश टाकणारी ही कादंबरी सोलापूरच्या स्वरूपदीप प्रकाशन या प्रसिद्ध संस्थेने प्रकाशित केली। अन्न सुरक्षा विभागाकडून खाद्यपदार्थांचे नमुने संकलन। अन्न सुरक्षा विभागाकडून हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे नमुने संग्रहित करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे। सोमवार दिनांक 12 पासून अन्न सुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या तपासणी मोहिमेला सुरुवात केली आहे। सोमवारी बैलहोंगल तालुक्यातील काही हॉटेल्स आणि गोबी मंचुरी विक्रेत्यांकडून नमुने संग्रहित करून प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले आहेत। त्यानंतर गोकाकडी हुक्केरी तालुक्यातील काही हॉटेल्स आणि गोबी मंचुरी विक्रेत्यांकडून बुधवारी दिनांक 14 आणि गुरुवार दिनांक 15 हे नमुने संग्रहित करण्यात आले आहे। अन्न सुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरणाचे जिल्हा सांख्यिकी अधिकारी डॉक्टर जगदीश जिंगी यांनी हत्तरगी टोल नाक्यानजीक असणाऱ्या एका हॉटेलमध्ये पाहणी केली। येळ्ळूरला 25 रोजी अश्वारूढ शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना। येळ्ळूर येथील हिंदवी स्वराज्य युवक संघ व येळ्ळूर ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पंचधातूची 13 फुटी अश्वारूढ शिवमूर्ती येळ्ळूर येथील महाराष्ट्र चौकामध्ये उभारण्यात येणार आहे। अश्वारूढ शिवमूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा रविवार दिनांक 25 रोजी महाराष्ट्र चौकामध्ये होणार आहे। तत्पूर्वी रविवार दिनांक 18 रोजी सकाळी 8 वाजता मूर्ती जे पाटील आर्ट्स अनगोळ येथून अश्वारूढ शिवमूर्ती शिवाजी महाराज उद्यान शहापूर येथे आणण्यात येणार आहे। महाराज उद्यान येथून सकाळी 10 वाजता व वाद्यासह मिरवणुकीला सुरुवात होणार आहे।
रविवार दिनांक 25 रोजी विधिवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे। दुपारी महाप्रसादाचे आयोजन तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे। फलोत्पादन खात्याकडून अनुदानासाठी अर्जाचे आवाहन। फलोत्पादन विभागाकडून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना 2024-25 अंतर्गत अनुदानासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत। सन 2024-25 या वर्षासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, अंजीर, ड्रॅगन फ्रूट, पेरू, स्ट्रॉबेरी, जांभूळ, पेरू, संकरित भाजीपाला आणि विविध फूल पिके यांसारखी विविध फलोत्पादन पिके घेण्यासाठी ₹10,000 ते ₹30,000 प्रति हेक्टर अनुदान आणि ₹4 ते ₹5.32 लाख आणि वैयक्तिक शेतासाठी ₹75,000 अनुदान म्हणून दिले जाणार आहे। तसेच संवर्धन शेती पद्धतीचा अवलंब करून पॉली हाऊस बांधण्यासाठी देखील अनुदान देण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे। कुर्ली हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न। आधुनिकतेच्या मार्गाने आपली शिक्षण पद्धती वाटचाल करीत आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे मत निपाणी येथील डॉक्टर चंद्रकांत कुरबेट्टी यांनी व्यक्त केले। रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात मुंबई येथील ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट पुरस्कृत दिवंगत बाळाराम पाटील आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष कुमार माळी होते। SS चौगुले यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट केले। मान्यवरांच्या हस्ते दिवंगत बाळाराम पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले। रोपास जलार्पण करून डॉक्टर कुरबेट्टी यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले। माजी पंतप्रधान देवेगौडा यांची प्रकृती बिघडली। माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांना ताप, खोकला तसेच मूत्रमार्गात संसर्ग झाल्यामुळे गुरुवारी सकाळी ओल्ड एअरपोर्ट रोडवरील मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। देवेगौडा यांना मागील 3 दिवसांपासून मूत्रमार्गाच्या संसर्गासह ताप आणि खोकला होता, असे हृदयरोग तज्ञ डॉक्टर CN मंजुनाथ यांनी सांगितले आहे। ते देवेगौडा यांचे जावई देखील आहेत। गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्यावर घरीच ताप आणि खोकला यावर उपचार केले जात होते, मात्र आज त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले। यामुळे लोकांमध्ये उलटसुलट चर्चा होती। यशस्विनी योजनेसाठी समर्थ सहकारी सोसायटीच्या सभासदांना आवाहन। समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड संस्थेच्या सभासदांना कर्नाटक सरकारच्या यशस्विनी सहकारी आरोग्य रक्षण योजनेचे सभासद होता येते। 4 व्यक्तींच्या कुटुंबासाठी शहरी भागातील निवासी व्यक्तींना ₹1,000 व 4हून अधिक व्यक्ती असल्यास पुढील प्रत्येक व्यक्तीसाठी ₹200 याप्रमाणे फी भरावयाची आहे। या विमा योजनेचे सभासद होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक सभासदाने खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे। पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे ओळखपत्र इत्यादी पेपर्स दिनांक 25 फेब्रुवारी 2024 पूर्वी नजीकच्या शाखा कार्यालयात जमा करावे व कार्यालयात उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा, असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे। गौड सारस्वत तर्फे सामूहिक व्रतबंध। गौड सारस्वत ब्राह्मण समाज शहापूर या संस्थेतर्फे 28 एप्रिल 2024 रोजी समाज बांधवांकरिता विनामूल्य सामूहिक व्रतबंध समारंभ आयोजित करण्यात आला आहे। सारस्वत भवन शहापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे। इच्छुकांनी आपली नावे श्री हरी मंदिर, समादेवी गली येथील संस्थेच्या कार्यालयात 10 एप्रिल पूर्वी नोंदवावीत। या संबंधीचे नोंदणी अर्ज कार्यालयात उपलब्ध आहेत। अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे संस्थेतर्फे कळवण्यात आले आहे। बीजगर्णी महालक्ष्मी यात्रा दिनांक 16 एप्रिल पासून। बीजगर्णी महालक्ष्मी यात्रा 16 एप्रिल पासून करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे, त्यामुळे गावकरी जोरदार तयारीला लागले आहेत। तब्बल 30 वर्षांनंतर लक्ष्मी यात्रा होणार असून गुरुवारी महालक्ष्मी देवीचा चौथरा बांधण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर धार्मिक विधी करून मराठी शाळेच्या पटांगणात देवीची आसन व्यवस्था बांधण्याची तयारी करण्यात येत आहे। परंपरेनुसार शाळेच्या गावांच्या वेशीत वडाच्या झाडानजीक चौथरा उभारण्यात येणार आहे। त्यासमोर भव्य मंडप ही उभारण्यात येणार आहे। शाळेचे पटांगण भव्य असल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। घरफोडी करणाऱ्या फरार सय्यदवर 25 गुन्हे। घरफोडीच्या तयारीत असलेल्या तिघांविरोधात माळ मारुती पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापैकी दोघांना माळ मारुती पोलिसांनी अटक केली आहे।
मात्र तिसरा संशयित खाजा सय्यद पसार आहे. पसार झालेला संशयित अट्टल घरफोड्या असून त्याच्या विरोधात बेळगाव, हुबळी, धारवाडसह अन्य ठिकाणी 25 गुन्हे आहेत. माळमारुती पोलिसांना घरफोडी प्रकरणांमध्ये महत्वाचे धागेदोरे हाती लागल्यानंतर चौकशी हाती घेण्यात आली. मास्क परिधान करून चोरीच्या तयारीमध्ये असलेल्या दोघांचा पोलिसांनी छडा लावला. वैभवनगर येथील इरफान शेख व अर्जुन नायक अशी त्यांची नावे आहेत. परंतु तिसरा संशयित सय्यद हा वेगवेगळे जाळे टाकूनही हाती लागला नाही. 1 फेब्रुवारीला शिवबसवनगरमध्ये एका प्रसिद्ध डॉक्टराचे घर फोडण्याच्या तयारीत संशयित होते. त्याचा तपास सुरू करण्यात आला असता पुढील माहिती उजेडात आली आहे. भारताने पहिल्या डावात उभारला धावांचा डोंगर, रोहित जडेजाची शतके. भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार टीम इंडियाने रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 445 धावांचा डोंगर उभारला आहे. इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने 122 आणि कर्णधार रोहित शर्माने 131 धावांची खेळी केली. याशिवाय सरफराज खानने 62 धावांचे, ध्रुव जुरेलने 46 धावांचे आणि रविचंद्रन अश्विनने 37 धावांचे योगदान दिले. शेवटी जसप्रीत बुमराहने 28 चेंडू 26 धावांची खेळी केली. बुमराहने 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. इंग्लंडकडून मार्क वुडने 4 आणि रेहान अहमदने 2 विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसन, टॉम हार्टले आणि जो रूट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवत पटकावले अव्वल स्थान. भारताला बसला फटका. केन विल्यमसनच्या 32व्या कसोटी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने 16 फेब्रुवारी 2024 रोजी हॅमिल्टनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंड संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे 92 वर्षांनंतर पहिल्यांदा न्यूझीलंडने आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सिरीज जिंकली आहे. अशा प्रकारे न्यूझीलंडने 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. याचा फटका आता ऑस्ट्रेलियासह टीम इंडियालाही बसला आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिकाही प्रथम जिंकली. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1932 पासून कसोटी मालिका खेळली जात आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 18 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. यापैकी दक्षिण आफ्रिकेने 13 कसोटी मालिका जिंकल्या तर 4 अनिर्णित राहिल्या. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. क्रीडा भारती आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रम उत्साहात. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर क्रीडा भारती, आरोग्य भारती, विद्या भारती व पतंजली योग समिती यांच्या वतीने रथसप्तमी निमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इस्रोचे सेवानिवृत्त इंजिनियर व अहमदाबाद येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हिरामणी पाटील, क्रीडा भारतीचे राज्याध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक शिंत्रे, पतंजली योग समितीचे किरण मंदोळकर, ॲडव्होकेट सुधीर धामणकर, मोहन पत्तार, ज्योती पवार, विद्या भारती जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्योती पवार, बालिका शाळेचे मुख्याध्यापक मंजुनाथ गोलीहळ्ळी या मान्यवरांच्या हस्ते भारतमाता फोटोपूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी अशोक शिंत्रे, मुकुंद किल्लेकर, किरण मंदोळकर, संगीता कोणापुरे, पुरुषोत्तम पटेल, मोहन बागेवाडी, दीपक पानसरे, बालिका आदर्श शाळेचे मुख्याध्यापक मंजुनाथ गोलीहळ्ळी यांच्या हस्ते अग्निहोत्र करण्यात आले. यावेळी किरण मंदोळकर, संगीता कोणापुरे यांनी प्राणायाम, कपालभाती व सूर्यनमस्काराचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. विद्यार्थ्यांकडून व पतंजली योग समितीच्या सदस्यांनी व क्रीडा भारतीच्या खेळाडूंनी 108 सूर्यनमस्कार घातले. या कार्यक्रमाला संत मीरा बालिका आदर्श मुक्तांगण स्कूलसह अनगोळ, भाग्यनगर, विद्यानगर भागातील नागरिकांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती पवार तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले. या प्रसंगी क्रीडा शिक्षक उमेश बेळगुणकर, आनंद पाटील, मयुरी पिंगट, चंद्रकांत तुर्केवाडी, लक्ष्मी पेडणेकर आदी उपस्थित होते. उद्या मिस्टर रॉ क्लासिक 2024 राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा. बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठवपटू संघटनेतर्फे उद्या शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता राज्य पातळीवरील मिस्टर रॉ क्लासिक 2024 आणि चौथी मिस्टर रॉ फिटनेस 2024 किताबाची भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा छत्रपती संभाजी उद्यान येथे आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय शरीर सौष्ठवपटू महासंघाच्या आश्रयाखाली कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटनेच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70, 75, 80, 85 आणि 85 किलो वरील गट अशा 8 वजनी गटामध्ये घेतली जाणार आहे। सदर स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या 5 क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5,000, 4,000, 3,000, 2,500 व 2,000 रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल। मिस्टर रॉ क्लासिक किताब विजेत्यास 21,000 रुपये, उपविजेत्यास 11,000 रुपये, सेकंड रनरअपला 7,000 रुपये आणि बेस्ट पोझरला 3,000 रुपये, त्याचप्रमाणे आकर्षक करंडक, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र बक्षिसादाखल दिले जाणार आहे। उद्या शनिवारी दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत छत्रपती संभाजी उद्यान महाद्वार रोड येथे स्पर्धेच्या ठिकाणी वजन तपासले जाईल। स्पर्धेचे प्रवेश शुल्क 200 रुपये असून स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या हौशी शरीर सौष्ठवपटूंनी BDBBAचे अध्यक्ष गंगाधर M, संपर्क 9845857230, KABBचे कार्यकारी अध्यक्ष अजित सिद्धनावर, संपर्क 9844063043, राष्ट्रीय पंच सुनील राऊत 9620407700, हेमंत हावळ 9448143610, विजय चौगुले 9964780696 अथवा बबन पोटे 7795628970 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।